सत्यमेव जयते न्यूज़ चैनल में आपका स्वागत है। आज हमारे साथ जाबिर पठान साहब सामाजिक कार्यकर्ता हैं और अहमदपुर शहर के अंदर जिस तरह से यादियों के अंदर फेरबदल हुआ है, उस वार्ड के किसी प्रभाग 1 के मतदान 2 में गए हैं, 7 में गए हैं, या प्रभाग 1 के मतदान इधर उधर हुए हैं, ये पूरी जो धांधली हुई है, इस ताल्लुक से हम ये खास इंटरव्यू लेने के लिए जा रहे हैं कि ये धांधली कौन कर रहा है, इसके पीछे षड्यंत्र किसका है और ये किसके कहने पर हो रहा है। जिस तरह से भारत देश के अंदर 2014 के बाद ईवीएम घोटाले से सरकारें बनी हैं, ईवीएम के जरिए सरकारें बनी है। महाराष्ट्र विधानसभा 2024 का भी जो इलेक्शन हुआ, कई लोगों ने खुलासे किए कि ईवीएम घोटाला हुआ है और ईवीएम घोटाले से ही सरकारें बनी हैं। क्या उसी तर्ज पे ये जो छोटा इलेक्शन है, नगर परिषद, जिला परिषद, पंचायत समिति, इसके अंदर भी ईवीएम का घोटाला नहीं कर सकते? छोटा इलेक्शन है तो क्या यादियों के अंदर घोटाले कर कुछ धांधली करने के फिराक में कुछ लोग हैं? हम ये जाबिर पठान साहब से जाणेंगे। सर्वात अगोदर तुमचं स्वागत आहे जाबिर पठाण साहेब आमच्या सत्यमेव जयते न्यूज चॅनलमध्ये। नमस्कार। जशा प्रकारे अहमदपूर शहरामध्ये याद्यामध्ये फेरबदल झाले, असे खूप काही व्हिडिओ व्हायरल झालेत, काही प्रसार माध्यमातून आपल्या समोर आलेत, काही चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर आलेत आणि प्रत्येकाने आपण वेगळे मत मांडलेलं आहे याबद्दल की याद्यामध्ये धांधली होत आहे, इकडचे मतदान तिकडे जात आहे। याबद्दल तुमचं सविस्तर काय सांगणार तुम्ही याकडे? सर्वात प्रथम मी आपल्या चॅनलचे आणि आपले आभार व्यक्त करतो, कारण की आपण या मुद्द्यासाठी मला या ठिकाणी उपस्थित केलं। मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की अहमदपूर शहरामध्ये 2025 नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली। निवडणूक जाहीर झाल्यानंतर एक निवडणुकीचा GR आला, प्रारूप यादी, वार्ड रचना आणि नगराध्यक्ष या सगळं प्रक्रियेचं 8 तारखेला 8 ऑक्टोबर ही प्रारूप यादी जाहीर करण्याची तारीख होती निवडणूक आयोगाची। हा पहिला मुद्दा। निवडणूक आयोगानं 8 तारखेला प्रारूप याद्या जाहीर करा म्हणून त्यांच्या GR मध्ये सांगितले। मग ते तसं काहीच झालं नाही। त्याच्यामध्ये यांच्याकडे राजकीय प्रेशरनं या अहमदपूर शहराचे मी सर्वात प्रथम एक तुम्हाला सांगू इच्छितो सत्यमेव जयते न्यूज चॅनलच्या माध्यमातून की अहमदपूर शहरामध्ये नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांची एक बैठक पार पडली 8 तारखेच्या अगोदर। त्या बैठकीमध्ये शहरातील काही 1-2 माजी नगरसेवक होते, ते कुणाच्या पक्षाचे आहेत ती मी पुढे सांगणार आहे। 1-2 माजी नगरसेवक होते, काही पदाधिकारी होते, यांची मुख्य अधिकाऱ्याची बैठक झाली। बैठकीत त्यांचं असं ठरलं की 8 तारखेला जी प्रारूप यादी या अहमदपूर शहरामध्ये फिरणारी आहे ती यादी यांच्याकडे 4 तारखेला देण्यात आली नगर परिषदेच्या मार्फत। कसं देता येईल? निवडणूक अधिकारी म्हणतो की 8 तारखेला प्रारूप यादी जाहीर करा। यांनी तसं न करताना काही पक्षाच्या प्रेशर अंडर खाली म्हणा किंवा कुणाच्या तरी दबावाखाली म्हणा मुख्य अधिकाऱ्यांनी तिथल्या कर्मचाऱ्यांनी 4 तारखेला 4 तारखेला यांनी टोटल प्रभागामध्ये यांचे जे बगलबच्चे आहेत, माजी नगरसेवक आहेत, जे कोणी असतील त्यांच्याकडे यांनी प्रारूप याद्या देऊन टाकले। मग त्यांनी काय केलं, ह्याच्यात जी गोंधळ झाले आज अहमदपूर शहरामध्ये जी वातावरण झालेलं आहे किंवा मतदार यादीमध्ये इकडलं नाव तिकडल्या प्रभागामध्ये इकडं हे का झालं फेराफेरी, तर ही जी निवडणुकीमध्ये गुडघ्याला बाशिंग लावून जी फिरतायत मी नगरसेवक होणार आहे, ही कशामुळे म्हणतायत? हिने काय केले की ग्रामीणचे काही मतदार आहेत, जसं महाराष्ट्रामध्ये घडलं की वोट चोरी, जसं राहुल गांधी साहेबांनी एक मुद्दा उपस्थित केला की ह्या विधानसभेमध्ये आणि या लोकसभेमध्ये याने मतदान चोरी करून निवडणुका लढून यांनी सत्ता हस्तगत केलेली आहे। एक जोरदार मुद्दा त्यांनी धरून जी विरोधात आता जी महाविकास आघाडी आहे यांनी याच्यावर भर दिलं। आत्ताच थोड्या वेळाखाली बघितलं मी माननीय रोहितदादा पवार यांची पत्रकार परिषद संदर्भात आत्ता चालू आहे। त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी टोटल डिजिटल बॅनरवर पाठीमागे दाखवत आहेत की मतदान वोट चोरी कशा पद्धतीने झाली, कुठे कुठे चोरी झाली। बाळासाहेब थोरात काँग्रेसचे एवढे मोठे नेते ते पडणारे उमेदवार नव्हते, परंतु त्यांच्या मतदारसंघामध्ये काय झालं, आदरणीय रोहितदादा पवार देखील 1200 मतांनी निवडून आले, त्यांच्याही मतदारसंघात वोट चोरी झाली, आपल्या मतदारसंघात झाली। परंतु आपल्याला महाराष्ट्र लेवलवर बोलायचं नाही, अहमदपूर शहरापुरतं बोलायचं, मतदारसंघाचं पुरतं बोलायचं, जिल्हा परिषद पंचायत समिती पुरतं बोलायचं। अहमदपूर शहरामध्ये प्रारूप याद्यामध्ये प्रभाग 2 मध्ये मी राहतो,
माझ्या प्रभागामध्ये माझ्याकडे यादी आहे, ही प्रभाग 2 ची सुद्धा यादी माझ्याकडे इथं या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. याच्यामध्ये ग्रामीणचे 150 मतदान आहेत. 70 माझ्या वार्डातली सांगतो मी. ग्रामीण से मतदान का ग्रामीणचे मतदान माझ्या वार्डात 150 आहेत. मी ती सगळं काढून ठेवलं, सगळ्या पुरावे सहित बोलतो मी. असं काही खोटं बोलणार नाही, उगाच बोलायची बात बोलायची काही नाही. मी जी बोलतोय पुराव्यानिष्ठ बोलतोय. ह्यांनी जी मतदार यादी अगोदर प्रारूप यादी ही जी मतदारसंघामध्ये ही केल्या, ते मतदार यादी फोटो सहित आहेत. कुणाकडे बिना फोटोच्या दिल्या. त्यांनी आपल्या जे आपले मतदान जे आहेत त्या मतदानाच्या पेन्सिलने टिक केलेले आहेत. पेन्सिलने याद्या टिक केलेल्या आहेत. पेन्सिलने याद्या टिक करून त्यांनी आपले जे मतदान आहेत, हो का, प्रभाग 7 इथं आकडा आहे, मी कॅमेऱ्यामध्ये दाखवतो तुम्हाला. प्रभाग 7 बघा, इथं लिहिले प्रभाग 2. ही याद्या यांच्याकडे आल्याच कशा, हा माझा मेन मुद्दा आहे. की बाबा तुमची ही निवडणूक जी असते गुपित असते, बरोबर आहे की नाही सत्ताभाई? निवडणुकीची जी प्रक्रिया असते ही जर नगरसेवकाला, माजी नगरसेवकाला किंवा सत्तेत जे लोक आहेत त्यांना जर त्यांच्या नगरसेवकाला ही जर गोष्ट आधीच माहित होत असेल तर ही लोकशाहीचा खून म्हणावा लागेल. बरोबर आहे सत्ताभाई, लोकशाहीचा एक प्रकारचा खून म्हणावा लागेल. कारण की असं जर होत असेल तर आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जी मेहनत करतात 8 वर्षापासून, मी 2009 पासून या अहमदपूर शहरामध्ये मला मतदान करण्याचा अधिकार आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मताचा अधिकार दिलेला आहे. मग तुमचा तर खून करताय लोकशाहीचा. बघितलं, प्रत्येक प्रभागामध्ये 200, 300, 300, 200 मतदानाचं यांनी घोळ करून ठेवलेलं आहे. कारण की यांना सत्तेत यायचे, यांना घरी बसून जमणार नाही, म्हणून यांनी सगळे ही यंत्रणा लावलेली आहे. ही कुठेतरी थांबली पाहिजे. म्हणून मी मान्य निवडणूक आयोगाला एक पत्र दिले सत्ताभाई, माझ्याकडे त्या पत्राची कॉपी सुद्धा आहे. मी म्हणलं की बा मुख्य अधिकारी नगर परिषद अहमदपूर यांना या निवडणुकीपासून वंचित ठेवण्यात यावं, दूर ठेवण्यात यावं. त्यांच्या जागी दुसरा अधिकारी नेमण्यात यावा आणि मुख्य अधिकारी अहमदपूरचे यांना या निवडणुकीची प्रक्रियेतून त्यांना थोडंसं बाजूला करण्यात यावं म्हणून आम्ही एक पत्र दिलं. त्या पत्रावर काय कार्यवाही होते आपण पुढे बघू. ह्याच्यात अनेक मुद्दे आहेत की मुख्याधिकारी अहमदपूर शहरामध्ये यांनी, मी पूर्ण असं पुराव्यानिशीर बोलणार आहे, असं उगाच काही बोलणार नाही, खोटं बोलणार नाही, उगाच काहीतरी आपलं काही बोलणार नाही. मी सगळे मुद्दे काढून ठेवलेले आहेत आणि पुराव्यासहित माझ्या प्रभागामध्ये खंडाळीचे नाव आहेत, सांगवी सुनेगावचे नाव आहेत, मानखेड सोनखेडचे नाव आहेत, माझ्या आंदोरीचे नाव आहेत. मतदारसंघातले नाव अहमदपूरच्या यादीत आलेच कसे, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे, काळेगावची ग्रामपंचायत निवडणूक परवाच झाली, 1-2 वर्षाखाली काहीतरी 70 झालेली आहे. त्या ठिकाणची मतदार यादी मी माझ्याकडे आहे. त्या ठिकाणचे मतदार देखील अहमदपूर शहरामध्ये काहीतरी 5-50 नाव आहेत. त्यांनी मतदान केलं ना, ग्रामपंचायत मध्ये त्यांनी मतदान केलं ना, अहमदपूर शहरामध्ये त्यांनी मतदान करायची आता गरज नाही. एका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला एक मतदान करण्याचा अधिकार दिला. जर ही लोक काळेगावला बी मतदान करत असतील, अहमदपूरलाही मतदान करत असतील, आणखीन जाऊन कुठे शिरूर ताजमहलला मतदान करत असतील तरी चालणार नाही. जर तुम्हाला असंच करायचं असेल तर तुम्ही निवडणूकच घेऊ नका, डायरेक्ट डिक्लेअर करून टाका की फलाना या ठिकाणी नगरसेवक, फलाना नगर अध्यक्ष, फलाना जिल्हा परिषद. प्रत्येक जिल्हा परिषदला देखील हीच गोष्ट होणार आहे. अहमदपूर शहरामधून यांचे जे प्रभागातले काही मोजके कार्यकर्ते आहेत यांचे आधार कार्ड, 70 पुराव्यानिशीर बोलतोय, आधार कार्ड, फोटो आणि मतदान कार्ड हे एडिट करून ग्रामीण भागामध्ये यांची मतदानमध्ये नाव टाकण्याची प्रक्रिया चालू आहे. कारण की का तर ठीक आहे, त्यांना हडोती जिल्हा परिषद सर्कल मधून त्यांना 70 निवडून आणायचं, पण 70 त्या ठिकाणी निवडून येत नाहीत. मग काय करावं लागेल तर अहमदपूर शहरातले काहीतरी 1500 वोट त्या ठिकाणी त्यांना वोट बँक म्हणून नावाला लागले आणि पैशाच्या जोरावर यांच्याकडे पैसा आहे, ह्याचीच मस्ती आहे यांच्याकडे, दुसरं काहीच नाही ना. ऑप्शन काय, आमच्यासारखं सर्वसामान्य एक कुटुंबातला राहणारा कार्यकर्ता जर या ठिकाणी या निवडणुकीमधून वंचित राहत असेल तर आम्ही लोकांचे कामं करायचे कसे? आमच्याकडे पॉवर नाही, आमच्याकडे आमच्याकडे ही नाही. मग आम्ही निवडणुकीत थांबायचं, मग कसं थांबायचं? आम्ही आहे निवडून यांनी पैशावाला उमेदवार, धनदाळका उमेदवार, 100-200 वोट इकडले तिकडले आणून उमेदवार जर प्रभागामध्ये यांनी उभा करत असतील तर निवडणुकीमध्ये मजा काय? आणि निवडणुकीच्या गुपित गोष्टी जर ह्यांना आधीच माहीत होत असतील तर मग निवडणूक घेण्याचा अर्थच नाही ना.
ओपन दिसतंय त्याच्यामध्ये. कारण असं आहे की जिंकायला फक्त 200-300 मताचा फरक पडतो. नगर परिषदेमध्ये 70 काय 5-50 वोट 20 वोट 10 वोट. हडोतीचे सलमान पठाण एका मतानं पराभूत झालेले आहेत. काळेगावला मतीन जागीरदार 1 का 2 मतांनी पराभूत झालेत ग्रामपंचायतला. लई मतं लागत नाही इथं. काय 20,000ची 500ची 200ची लीड असत नाही. मग ह्याने जर प्रभागामध्ये ह्यांच्या सत्तेमधले लोकांना तिकीट देऊन जर 200-250 प्रभागामध्ये जर ह्यांनी मतदान ग्रामीणचे बोगस जर करत असतील तर मग आम्ही निवडणूक कशासाठी लढवायची, काय म्हणून लढवायची? जनतेसमोर आम्ही किती ओरडून सांगितलं, काही सांगितलं. 24 तास आम्ही लोकांच्या सेवेमध्ये असतो. दवाखान्याचा प्रश्न असेल, कोणत्याही कामाचं धावपळ करायची, 5 वर्ष त्या प्रभागामध्ये काम करायचं. आणि ऐनवेळी जर आम्ही 200-300 मतदान प्रभागामध्ये टाकून जर निवडणुका लढून निवडून येत असतील तर मग आमच्या कामाला काहीच अर्थ नाही. मग आपण मेहनत करून काहीच नाही ना. निस्वार्थपणे आपण मेहनत करतो. गोरगरीब कुटुंबात राहणारा प्रत्येक अहमदपूर शहरातला कार्यकर्ता आज विचार करतोय 70 तेव्हा निवडणुकीत त्यालाही वाटतं ना, मी 10-15 वर्षापासून शहरामध्ये काम करतोय, मलाही निवडणुकीत उभा टाका वाटतंय, मलाही निवडून यावं वाटतंय, मलाही नगर परिषदेमध्ये जावं वाटतं. यांनी नगर परिषदेमध्ये जातात कशासाठी? गुत्तेदारी करायसाठी, यांच्या संस्था यांना वाचवण्यासाठी. प्रत्येकाची अपेक्षा वेगवेगळी आहे. हे सामान्य लोकांच्या कुठंच कामाला येत नाहीत. असे काही उमेदवार आहेत अहमदपूर शहरामध्ये. यांची मोठमोठे गुत्तेदाऱ्या चालू आहेत, संस्था चालत आहेत. ह्यांना काय यायचं एकच आहे, यांनी मतदाराला एकदम चुत्या समजले. या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगतो की मतदाराला यांनी येड्यात काढले. 5 वर्ष निवडून आल्यानंतर एकदा सुद्धा हे मतदारसंघामध्ये आपल्या वार्डामध्ये फिरत नाही. त्यांच्या नंतर कुणीतरी काहीतरी घेऊन गेलं तर त्यांनी यादी दाखवतात, बाबा तुझं नाव काय, या यादीमध्ये तू एवढे पैसे मजा करून घेतले. ही खरी वस्तुस्थिती सांगतोय मी, खोटं सांगत नाही. मी अनेक वेळेस फोन केलाय. त्यांनी म्हणतात की बाप निवडून यायला काय लागतं, 20-25 लाख रुपये 30 लाख रुपये लागतात. मग त्याची आपण तयारी करून ठेवायची, ऐन वेळेस वार्डात जायचं आणि निवडून यायचं. पण असं होणार नाही. माझ्या जागरूक मतदाराला माझा या चॅनलच्या 70 या सत्यमेव जयते न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुमचे डोळे उघडायचे. ह्याच्यासाठी उघडायचे की मतदारसंघामध्ये आपल्या अहमदपूर शहरामध्ये हा खेळ ओट चोरीचा चालू आहे. तुम्ही ध्यान दिले पाहिजे. आपल्या प्रभागामध्ये कोण राहते, आपल्या शेजारी कोण राहते, हे तुम्हाला आम्हाला त्याच्यावर ध्यान दिलं पाहिजे. ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशी आपण ज्या बूथवर काम करतो त्या बूथवर आपण नियंत्रण लावत असताना चांगले लोक, सुशिक्षित लोक त्या बूथवर ठेवलं पाहिजे की बाई आपल्या प्रभागातला आहे का, कुणाचा नातलग आहे का, की मतदानात वोट चोरीच्या माध्यमातून तरी आला नाही ना, हे त्याच्यावर बघितलं पाहिजे. मतदार यादीमध्ये त्याचे फोटो आहे का, फोटो नसेल तर त्याचे पूर्ण डॉक्युमेंट चेक करूनच त्याला मतदानाला जाऊ दिले पाहिजे 70 रुपये. आणि तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून 70 रुपये तुम्ही मीच नाही, अहमदपूर शहरामध्ये तुम्ही प्रत्येक प्रभागामध्ये जावा आणि हा मुद्दा उचलून धरा. या निवडणूक अधिकाऱ्याला, अहमदपूरच्या या निवडणूक अधिकाऱ्याला माझा एवढंच एक जाहीर आव्हान आहे. उद्याची लास्ट तारीख आहे, मतदानची हेराफेरी चालू आहे. ही मतदान वोट चोरीची जी मतदान आहे, प्रत्येक प्रभागामध्ये 100-150 वोट आहे. ही लवकरात लवकर तात्काळ ही नावं चेक करून बाजूला करा. 28 तारखेला फायनल यादी येणार आहे आणि तुम्ही जी जुन्या याद्या गावात फिरवलेत ती याद्या पूर्ण याद्याचे झेरॉक्स मारून मी माझ्याकडे ठेवलेत. जर कदाचित ही नावं त्या याद्यात दिसले तर अजिबात तुम्हाला सोडणार नाही. हा तुम्हाला मी कडक इशारा देतो, कारण की तुमच्या हातात आहे. आम्ही जे फॉर्म भरून दिलेत आता प्रत्येक प्रभागामध्ये ज्याचे नाव तिथं आहेत नकाशाप्रमाणे 70 रुपयांनी नकाशा केला ना, प्रभाग कुठून कुठपर्यंत आहे त्याच्यावर पूर्ण उल्लेख आहे, नकाशा तयार केलाय. त्या पद्धतीने त्याचं लाईट बिल असेल, आधार कार्ड असेल, मतदान कार्ड असेल, तुम्ही यंत्रणा लावा ना. नगरपालिकेमध्ये तुम्हाला कर्मचारी कमी आहेत का? मग कुणाच्या तरी सांगण्यावरून, कुणाच्या तरी दबावाखाली कशासाठी काम करताय तुम्ही? तुम्ही एक अधिकारी म्हणून जबाबदारीने तुम्ही काम करा. माझा एक प्रश्न आहे, जी जुनी प्रभाग रचना होती, जुनी प्रभाग रचना त्याला बदलण्याची काय गरज पडली? ह्याला आधीची जी जुनी प्रभाग रचना होती ह्याला कळून चुकलं होतं की आता जी निवडून आले होते ह्याने काहीच काम केलं नाही प्रभागामध्ये. एक आमच्या वार्डात तर एक नारा सुद्धा फोडला नाही. मग याला भीती होती, मग काय करायचं तर ही खेळ लावलाय. दुसरी गोष्ट,
जे मुस्लिम मत ज्या प्रभागात जास्त संख्येनं होते 700, 800 किंवा 1700, 1500, 1200 हो. त्या प्रभागात मुस्लिम वोट डिवाइड केलेत. म्हणजे हे जे नवीन प्रभाग रचना आहे त्याचा मी पूर्ण अभ्यास केला. हो. तर त्यामध्ये मला असं आठवण आलं की मुस्लिम मत कुठे बी इकट्ठा 2200, 2500, 2200, 1800, 1700 कुठंच नाही. म्हणजे ते डिवाइड केलेत 900, 1200, 700 पर्यंत आणून ठेवलेत. हे यांचं एक षडयंत्र आहे. कारण की मुस्लिम सुशिक्षित निवडून आला नाही पाहिजे आणि नगरपालिकेमध्ये ते निवडून आला नाही पाहिजे, हे त्यांचा पूर्ण गणित वरून ठरलेलं आहे. हे असं चित्र आहे अहमदपूर शहरामधलं. कारण की आता एक मुस्लिम जर इथं थांबला तर त्या पक्षाकडून बी दुसराच मुस्लिम द्यायचा, आणखीन कोणाला तरी थांबवायचं आणि तिसराच कोणीतरी त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जायचं, हा त्यांचा प्लॅन आहे. कारण की आता भरपूर प्लॅन चालू आहेत, नावं बदलायचा विषय असेल, अनेक प्रश्न या ठिकाणी अहमदपूर शहरामध्ये. विकासावर कुणीच बोलण्याला तयार नाही. विकास ठीक आहे, तुम्ही विकास केला तर लोकांसमोर सांगा. तर ह्या सगळ्या गोष्टीचा म्हणजे जे मतचोरी होत आहे, नाव इकडचं तिकडे येत आहेत, खेड्यातले मतदारसंघाचे नाव शहरात येत आहेत, तर याचा तोडगा म्हणून आता सर्वपक्षीय काय करणार, तुमची भूमिका काय असणार? आमची भूमिका तर आज मी तुम्हाला जाहीर करतो की बा सर्व पक्षीय म्हणण्यापेक्षा ती पक्ष तर येणार नाही जी सत्तेत आहे. सत्तेतलं सोडून द्या. आता विरोधातले जी पक्ष आहेत, छोटे मोठे संघटने बिघटने, या सगळ्यांनी या 28 तारखेच्या अगोदर एक बैठक बोलवावी. त्याच्यात आम नागरिकांना, मतदारांना देखील बोलवावं. एक LED लावावी मोठी सभागृहामध्ये कुठेतरी बोलू आणि त्या ठिकाणी ही याद्या प्रकाशित कराव्या आणि लोकांना आपण जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत जनतेला काय करणार आहे. बरोबर. आता जे लोक सर्वसामान्य दररोज रोजगार करून खाणारे प्रभागामधील लोक असतील, त्यांनी कामाला जाऊन संध्याकाळी येतात, आपल्या आपल्या घरी जेवण करून झोपी जातात, त्यांना काय माहिती आहे कुठलं कुणा नाव आहे, बरोबर, ती त्यांना माहितीच नाही ना. मग त्यांना जागरूक करावं लागेल. मतदानाला जोपर्यंत आपण जागरूक करत नाही तोपर्यंत त्यांना काय करणार आहे. ह्यांना कळून चुकलेलं आहे की मग आता चूक झालेली आहे, ह्यांनी धावपळ चालू केली, पण धावपळ चालू करून होणार नाही. कारण की मतदार कमी नाही. 70 प्रत्येक याद्यामध्ये 200, 300, 300 म्हणले 10,000 वोटिंग अहमदपूर शहरामध्ये वाढलेली आहे. म्हणजे कुठून कुठं करतील. आता वेळच किती आहे, उद्या 17 तारीख आहे, शेवटची तारीख आहे. उद्या शेवटची तारीख आहे. परवा नगरपालिकेमध्ये आता मुख्य अधिकारी साहेब कधी येतात कधी नाही, त्यांना माहित आहे, त्यांना सांगितलं गेलेलं आहे की बा तुम्ही जास्त तिथे येता यायचं नाही, हस्तक्षेप करायचं नाही, हजरच राहायचं नाही. हजरच राहायचं नाही. तुम्ही कोण काय करते, काय आंदोलन करेल, काय पत्रकार न्यूज लावतील, त्याला काहीच त्यांनी गांभीर्याने दखल घ्यायची. तुम्ही यायचं, तुम्हाला जे सांगितले तीच काम करायचं. त्याच्या व्यतिरिक्त कोणाच्या अंडर प्रेशर मध्ये काम केलं तर तुम्हाला इथून जावं लागेल. ते अधिकारी आहे. आता वरून सांगितल्यानंतर आता सत्ता गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे. 70 आता बोलणाऱ्याला तर खूप अवघडच झाले. आता कुण्या मीडियासमोर काही बोलावं म्हणलं तर थोडं भीती वाटायला ना मनामध्ये. कारण की शेतकऱ्याबद्दल ते शेतकरी छावा संघटनेचे आपले घाडगे काहीतरी त्यांचं हे आहे, छावा संघटनेचे लातूरचे, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या प्रदेश अध्यक्षाला सुनील तटकरे साहेबांना त्यांनी एक निवेदन दिलं होतं. निवेदन देऊन खिशात ती ज्यांनी रम्मी खेळत होते ती त्यांनी पत्ते देत होते त्यांच्या हातात, पण ते हातातून कदाचित निसटल्यानं खाली पडले, तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. तर मीडिया समोर बोलण्यासाठी मी त्याला बरोबर भीती वाटायली. आता आमच्यासारखं सामान्य, आता मी तर खूप गरीब कुटुंबातला कार्यकर्ता आहे, परंतु काही बोलावं आणि कुणीतरी आता भीतीचंच वातावरण झालेलं आहे. कुणीच बोलायला तयार नाही. बोलावं तर का बोलावं, कुणाच्या बद्दल बोलावं. ह्याच्यासाठी मी अहमदपूर शहरातल्या सुजाण मतदारांना या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की बा आपल्या प्रभागामध्ये थोडंसं वेळ द्या. वेळ गेलेली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला सर्वांना एकच मताचा अधिकार दिलेला आहे. त्या मताचा अधिकार तुम्ही योग्य वेळी योग्य माणसाला द्या. यांच्या भूलतापाला बळी पडू नका. कारण की यांनी यांचे अजेंडे वापरणार आहेत. ही सगळ्यांना चित्र दिसलेलं आहे. प्रत्येक प्रभागामध्ये 200-300 यांनी मतदान आणून सोडलेले आहेत. ती काय वापस जाणार नाही हे आम्हाला पूर्ण माहिती झालेलं आहे. 28 तारखेला याद्या आल्यानंतर 70 परत मी तुमच्या चॅनलवर येतो आणि तुम्हाला दाखवतो जुन्या याद्यामध्ये जी नाव आहेत ती मी या याद्यामध्ये कमी केलेत का नाही. माझ्याकडे 2ची यादी आहे, 1ची यादी आहे, 3ची यादी आहे, 4ची. अहमदपूरच्या पूर्ण 12 प्रभागची यादी माझ्याकडे. त्याच्यामध्ये मी बघितलंय, सगळा अभ्यास केलाय. दररोज मी 2 तास 3 तास बसून त्याच्यातले नावं चेक करतो, मोबाईलवर सर्च करतो ती ग्रामीणचे नाव पुण्या प्रभागामध्ये किती आहेत. मग तुम्हाला असंच करायचं असेल तर तुम्ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता आहे 70 यांनी जाहीर करून टाकावं. झालेली निवडणूक जी आता यांनी GR काढला रद्द करून टाकावं. वरून सांगावं की आम्ही जो सांगितला तोच उमेदवार तिथं. जसं आता प्रशासकीय
पंचायत समितीला कृषी उत्पन्न बाजार समितीला यांनी सभापती उपसभापती केलं होतं, तसं नगर परिषदेला करून टाका त्यांच्या कार्यकर्त्याला. त्यांचा तर बगल बच्चाचा फायदा होईल ना. आमच्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता रोडवर मारणारा आम्ही बी कुठं कामाला जाऊ? आमचं काय घेणं देणं आहे? लोकांचं ह्यांच्यासोबत दुश्मना घ्यायच्या, ह्याच्यासोबत त्याच्याला ह्याला खोटं सांगायचं, त्याला बुरं सांगायचं. आम्ही बी बंद करू ही. आम्ही बी आमचा काम धंदा बघू. कशाला लोकांच्या अडीअडचणी कुणीच सॉल्व्ह करणार नाही सत्तर बी. या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्या, अजून काही आहे आपलं? आणखी युपी बिहार सारखी आता ऐकत होतो आपण लहानपणी, युपी बिहारमध्ये असं झालं, युपी बिहारमध्ये तसं झालं. आता युपी बिहारचं ऐकायचं राहिलं नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये ही गोष्ट आता वास्तव्य झालेली आहे. युपी बिहारमध्ये वोट चोरी व्हायच्या आणि मतदाराला वोट करू द्यायचं नाही, यांच्याच माणसं थांबून मतदान करून घ्यायचे. तशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर शहरामध्ये आली आहे. अहमदपूर शहराच्या सुजाण मतदारांनो जागे व्हा. प्रत्येक प्रभागामध्ये आपण लक्ष देऊन राहा आणि कामाच्या माणसाच्या पाठीमागे राहा. आणि जी लोक या याद्यामध्ये छेडछाड करत आहेत त्यांची नावानिशी यादी माझ्याकडे आहे. येणाऱ्या काळामध्ये नावानिशी त्यांची यादी मी या ठिकाणी पत्रकार बोलून जाहीर करणार आहे सत्तर. म्हणून आज अधिक न बोलता या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगतो. आणि परत एकदा या ठिकाणी जे अधिकारी निवडणूक अधिकाऱ्यांनी नेमलेले आहेत त्यांनी त्यांच्या इतबारे काम करावं आणि व्यवस्थित निवडणुका पार पाडाव्या, एवढंच या ठिकाणी आह्वान करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जैसा कि आपने देखा कि पूरा सविस्तार आपके सामने आ चुकी है कि सबसे पहली बात तो यह है कि प्रभाग रचना जो पुरानी थी उसको एज इट इज रख के भी इलेक्शन हो सकते थे. उसमें छेड़छाड़ की गई, प्रभाग रचना को बदला गया, नकाशा नया तैयार किया गया. ठीक है, नकाशा नया तैयार किया गया, प्रभाग रचना नई बनाई गई, लेकिन उस हिसाब से मतदान उस यादी के अंदर नहीं है. कहीं खेड़े के नाम है, कहीं प्रभाग 1 के 7 में है, 7 के 1 में है, 8 में है, 10 में है. तो ये सारे जो षड्यंत्र किए गए हैं, ये सारा जो फेरबदल किया गया है, इसलिए मतदानों को जागना चाहिए. अहमदपुर शहर के तमाम मतदारों से हम सत्यमेव जयते न्यूज चैनल के माध्यम से अपील करते हैं कि कल की 17 तारीख आखिरी है. जिन लोगों के नाम खुद के प्रभाग में नहीं है वो यादियों को टटोले. आपके प्रभाग के जो माजी नगर सेवक हैं, भावी नगर सेवक हैं, उनसे राब्ता कायम करें और निवडणूक अधिकारी को अर्ज देकर अपने नाम अपने प्रभाग के अंदर लाने की पूरी कोशिश करें. और जो मतदान तुम्हारे प्रभाग में नहीं है उन तमाम भावी नगर सेवकों से मैं अपील करता हूं, सिर्फ भावी नगर सेवक बोल लेने से या पोस्ट डाल लेने से कुछ नहीं होता. इन चीजों पे आप ध्यान दो. अगर आपको हकीकत में समाज की सेवा करनी है, लोगों की सेवा करनी है, जनता की सेवा करनी है, प्रभाग का विकास करना है, तो आपको चाहिए इन तमाम गतिविधियों पर आपने ध्यान देना चाहिए. वोट चोरी अहमदपुर तक आप पहुंची है, जैसा कि जाबिर भाई ने बताया. यूपी बिहार का हम सुनते थे, आज हम हमारे अहमदपुर के अंदर ये सब धांधली होती हुई हम देख रहे हैं. जनता को जागने की जरूरत है. आने वाले वक्त में इससे बुरे हालात हो सकते हैं. निवडणूक सिर्फ एक फॉर्मेलिटी के तौर पर रह जाएगी. अगर इस तरह के घोटाले यादियों के अंदर अगर होते रहेंगे, देहात के मतदार संघ के मतदान अगर शहर में आएंगे और जात धर्म देखकर अगर मतदानों को यादियों के अंदर फेरबदल किया जाएगा तो निवडणूक सिर्फ एक फॉर्मेलिटी के तौर पर रह जाएगी. यहाँ पे हुकुमशाही लागू होगी. इसलिए सबसे जरूरी यह है कि मतदारों को जागना चाहिए. अपने प्रभाग में अपने नाम को देखें और जिसके नाम नहीं है वो कल का आखिरी दिन है, निवेदन दे. 28 तारीख को फिर मिलेंगे. जाबिर भाई, क्या कुछ निवडणूक विभाग करता है, निवडणूक अधिकारी क्या कुछ करते हैं, हम 28 तारीख को फिर आपसे एक मुलाकात इंटरव्यू लेंगे. तब तक के लिए रुकते हैं. जय हिंद.